नमस्कार. आपल्या सगळ्यांचे सोशल महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत. चला वळूया तर एका नवीन बातमीकडे. आजची बातमी. शिंदखेडा तालुक्यातील विठाई येथील शेतकरी ज्ञानेश्वर अशोक पाटील यांच्या शेतातून महावितरण कंपनीच्या डीपीपासून ते शेतापर्यंत 18 ते 20 पोलवरील विद्युत तारा अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली असून यामुळे त्यांच्या शेतातील पिकांना पाणी देण्यास विलंब होत असल्याने पिके जळू लागली आहे. त्यामुळे विद्युत वितरण कंपनीने तात्काळ विद्युत तारा टाकून विद्युत प्रवाह पूर्ववत करावा अशी मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे. राम राम मंडळी. ईश्वर उका पाटील, क्रांतिकारी शेतकरी संघटना उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष, आमचे शेतकरी नेते रविकांत भाऊ तुपकर यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही धुळे जिल्ह्यात आणि उत्तर महाराष्ट्रात काम करीत आहोत. आज हे शेतकरी भाऊंच्या शेतात आले, त्यांचं नाव आणि त्यांचा झालेला प्रकार, जो त्यांच्या वीज चोरीचा तार त्यांच्या शेतातून चोरीला गेलेला आहे, त्यासाठी त्यांचा फोन होता. ईश्वर भाऊ, तुम्ही आमच्या शेतात या, आमचा व्हिडिओ बनवा आणि जनजागृती करण्यासाठी आम्हाला मदत कशी भेटेल बुवा शासनाकडून आणि महावितरण कंपनीकडून, त्यासाठी भाऊ तुमची ओळख करून द्या पहिले तुम्ही. माझं नाव ज्ञानेश्वर अशोक पाटील, राहणार विटाई. तर दादा, मी जूपची शेती करतो. 17-18 बिघा जूप शेती करतो मी. तर तार चोरीला गेले 9 तारखेच्या दिवस रात्री. तर आम्हाला मागच्या पिकासाठी तार अडचण लागणार आहे दादा, मोटरी चालू करायला. तर बागायत कशी करायची हा मोठा संकट पडलेला आहे आम्हाला. शेतकऱ्यांचे सतत तार चोरीला जाणे, गुरढोर चोरीला जाणे, नैसर्गिक आपत्ती असो, हानीभाव असो, पिकांना सर्वात जास्त जोखीम आणि सर्वात जास्त शोषण जर होत असेल फक्त शेतकऱ्यांचं होतंय. शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही थोडेफार प्रयत्न करतो, पण ते आपल्या राज्याचे मुख्यमंत्री साहेब, गृहमंत्री साहेब आणि ऊर्जा मंत्री साहेब, आमचे धुळे जिल्ह्याचे सर्व राजकीय नेते मंडळी, पालकमंत्री साहेब, आम्ही शेतकऱ्यांच्या विषयी तुम्हाला विनंती करतो की शेतकऱ्यांवर होणारा अन्याय, सतत वीज चोरी बद्दल जो तार चोरीचा प्रकरण सुरू आहे, मागच्या महिन्याने आंदोलन केलं, त्या शेतकऱ्याला तार टाकण्यासाठी MSEBीने पत्र दिलं, तार टाकू. हे सतत तार चोरी प्रकरणामुळे शेतकऱ्यांना येत्या पिकात आता जो हंगाम आहे गहू हरभरासाठी त्यांना वीज ही कंपल्सरी लागणार आहे. त्यासाठी शेतकऱ्यांचे जे चोरीला गेलेले तार आहेत ते 10 दिवसात सरकारने आणि महावितरण कंपनीने कार्यवाही करून या शेतकऱ्या दादाला न्याय मिळवून द्यावा ही नम्र विनंती, एवढं आवाहन करतो. आणि राज्याचे आपले जे नाशिक विभागाचे पोलीस महासंचालक, त्यांचं सध्या 8 दिवसापासून आपण पेपरला टीव्हीला वाचतोय की गुन्हेगारी जगतावर त्यांनी नवीन आता वचक बसवण्याचं काम सुरू आहे. तसंच काम आमच्या धुळे जिल्ह्याचे पोलीस महाअधीक्षक साहेबांना विनंती करतो आम्ही की तेच काम आपल्या धुळे जिल्ह्यात आणि सिंदखेड तालुक्यात जे तार चोरीचे चोर आहेत त्यांना पकडून शेतकऱ्यांना न्याय देता येईल असं काम करावे. वंदे मातरम. बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा. धन्यवाद.